नमस्कार. मी पूजा तुमचं स्वागत करते पैस किचनमध्ये. आज आपण करणार आहोत मेथीची सुकी भाजी. थोडीशी मुगाची डाळ घातली आहे मी त्यात. तर 2 जुड्या मेथीच्या मी घेतल्या आहे. याला तोडून, धुवून, चिरून घ्यायची आहे. तुम्हाला जर ह्याचा कडवटपणा कमी करायचा असेल किंवा जास्त आवडत नसेल, तर तुम्ही ही भाजी तोडून, चिरून मग धुवू शकताय. जेणेकरून तुमचा भाजीचा थोडासा ह्याचा कडवटपणा कमी होईल. द चॉईस इज युअर्स. ही भाजी चिरून घेतली आहे मी. ह्याच्याबरोबर मी 2 टेबलस्पून मुगाची डाळ 1 तासासाठी भिजत घातली होती. एक मोठा कांदा चौकोन चिरून घेतलेला आहे. 7-8 हिरव्या मिरच्या पोट फोडून घेतलेला आहे. मी बारीक चिरत नाही, कारण जेवताना लहान मुलं असतील तर ती तोंडात येतात मिरच्या. म्हणून असे मोठेच ठेवले आहेत. मीठ आणि हळद घ्यायचं, दॅट्स इट. इतकंच इन्ग्रेडियंट लागतं ह्याला. तेलामध्ये मिरच्या चांगले परतून मग चौकोन चिरलेला कांदा जो आहे तो घालून बारीक गॅसवरती झाकून ह्याला कांद्याला दमवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी हळद आणि मुगाची डाळ घालणार आहे. मुगाच्या डाळीचं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि नंतर मुगाची डाळ घातल्यानंतर वरून एक पळीभर पाणी घालायचं फक्त ती डाळ शिजायसाठी. डाळ भरपूर पाणी घातलं तर ती गुचकोळ होऊन जाईल आणि मग आपली जी भाजी आहे ती गोळा होणार. त्यामुळे डाळ जी शिजणार आहे ना, तर ती ॲक्युरेट अमाऊंटमध्ये शिजायला पाहिजे आहे. म्हणून आपण थोडं थोडं पाणी घालून ह्याला शिजवून घेणार आहे. आपल्याला जस्ट 70% कुक करायची ही डाळ आणि 30% जेव्हा आपण ती मेथीची भाजी घालणार आहे, पालेभाजी, त्याच्याबरोबर ही 30% कुक होईल. बारीक गॅसवर मी झाकून ठेवलेलं आहे. अगदी 2च मिनटं लागतात, कारण डाळ आपली चांगली भिजली होती. चेक करायची आहे, 70% अंदाज घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये आपली पालेभाजी घालायची आहे. आता मी थोडी थोडी करून ॲड करते आहे. फ्लेमला हायवरती ठेवायचं आहे आपल्या. ही भाजी बसते, त्यामुळे मग थोडंसं थोडंसं घालून मी हलवून घेते आहे, मिक्स करून घेते आहे. आता उरलेली पण आपण ह्याच्यामध्ये घालून टाकायची आहे आणि व्यवस्थित हलवून झाकून ठेवायची आहे. फ्लेम अजूनही हायच आहे. पालेभाज्या चवीला तब्येतीसाठी पण चांगल्या असतात. आमच्याकडे तर आठवड्यातून 2दा होतेच ही भाजी. ही म्हणजे पालेभाजी होते. सो आता गॅस स्लो करून मी ह्याला झाकून ठेवणार आहे. त्याआधी आपण मीठही घालायचं आहे, कारण मीठ चं प्रमाण आता आपल्याला ॲक्युरेट कळेल. मगाशी घातलं असतं तर ती भरपूर होती कढई भरून भाजी, तर त्याच्या प्रमाणे घातलं असतं तर आपला अंदाज चुकला असता. त्यामुळे मी ही असे पालेभाज्यांना युजली मी नंतरच घालते मीठ. मीठ घालून झाकून ठेवल्या म्हणजे मिठाने पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये आणि वाफेमध्येच आपली ही भाजी दमते. हे बघा पाणी किती सुटलेलं आहे ह्याला. हे पुन्हा आता आपण हलवून झाकून ठेवायची आहे. भाजी मगाशी जो कलर होता भाजीचा तो ग्रीन होता, आता हळूहळू कलर त्याचा चेंज होत जातो. तर दॅट इज अ साईन की आपली भाजी दमली आहे आणि भाजीतलं पाणीसुद्धा आटून जातं सगळं. तुम्ही इथे थोडंसं चव पण बघू शकताय. इन केस तुम्हाला वाटलं मीठ कमी आहे तर तुम्ही इथे त्याच्यामध्ये वाढवू शकताय मीठ. भाजी पण दमली आहे की नाही चेक करू शकताय. इथे मी हाताने डाळ चेक करणार आहे, मुगाची डाळ आपली शिजली आहे की नाही ते. हे बघा मुगाची डाळ पण शिजली, भाजीचा कलरही चेंज झाला आहे आणि त्याच्यात पाणीसुद्धा नाही आहे. म्हणजे आता ही आपली भाजी झालेली आहे. गॅस करायचा बंद आणि सर्व करायचं आहे गरम गरम चपाती किंवा फुलकी बरोबर.
माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे इतरही रेसिपीज आहेत, ते प्लीज व्हिजिट करा माझ्या चॅनलला आणि बघा. काही कमेंट्स असतील, तुम्हाला सजेशन्स काय करायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकताय. थँक यू फॉर वॉचिंग दिस रेसिपी.